काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। पक्षप्रवेश सुरू आहे, लोक येत आहेत। धंगेकरांच्या प्रवेशाच्या प्रश्नावर शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, तर वैयक्तिक कारणासाठी शिंदेंना भेटलो, रवींद्र धंगेकरांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर, ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर, रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेतली। आज धनंजय मुंडेंचा मुक्काम भगवानगडावरच असणार। गुन्हेगारी कमी करा, चुकीचं काम करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही। बीड जिल्हा नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्री अजित पवार यांचा इशारा। खंडणी मागितल्याचं कानावर आल्यास मकोका लावणार, तथ्य असेल तिथं कारवाई अटक। बीड जिल्ह्याचा चार्ज हाती घेताच अजित पवारांचा सज्जड दम। अजितदादांना सर्व पुरावे देऊनही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही। कार्यकर्त्यांवर खंडणीचा आरोप असताना मुंडेंवर मकोका का नाही? अंजली दमानी यांचा अजित पवार यांना सवाल। धनंजय मुंडेंविरोधातील पुराव्याचा पेनड्राईव्ह अजितदादांच्या पीएला दिला, आमदार सुरेश धस यांचा दावा। तर धसांनी कोणताही पेनड्राईव्ह दिला नाही, धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार जे बोलले तीच आमची अधिकृत भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायर देखील नाही। पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे आणि सदावर्तेंची ऑडिओ क्लिप TV9 मराठीकडे, तर भास्कर केंद्रे यांच्याकडे 15 JCB, 100 टिप्पर, आमदार सुरेश धस यांचा आरोप। जनतेनं मनसेला मतदान केलं, पण ते आपल्यापर्यंत आलंच नाही, गायब झालं। राजू पाटलांना अख्ख्या गावात एकही मत कसं नाही? राज ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह, तर EVMवर देखील संशय व्यक्त। एक खासदार असणाऱ्या अजितदादांना 42 जागा, मात्र 8 खासदार निवडून आलेल्या शरद पवारांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार येतात। विधानसभेतील निकालावर राज ठाकरेंकडून शंका उपस्थित। 1.5 महिन्यानंतर राज ठाकरेंना शॉक लागला। आपल्या मुलाचा दारुण पराभव का झाला, यावर राज ठाकरेंनी भाष्य करावं, अमोल मिटकरी यांचा हल्लाबोल। निकालानंतर महाराष्ट्रामध्ये इतका सन्नाटा कधीच नव्हता। संघाचे लोकही म्हणतात, इतना सन्नाटा क्यों है भाई? निवडून आलेल्यांना सुद्धा शंका, राज ठाकरेंकडून विधानसभा निकालाची चिरफाड। भाजपनं कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही। अर्धवट माहितीच्या आधारे राज ठाकरेंकडून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर निशाणा। लग्नात भेटल्यावर युती होते हा भाबडा विचार, मिलिंद नार्वेकर, चंद्रकांत पाटलांच्या मिश्किल संवादावर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार। मागण्यांची अंमलबजावणी केली नाही तर मुंबईत आंदोलन करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंच्या कायद्याच्या चौकटीतील मागण्या मान्य करणार, मात्र भारतीय संविधानाच्या चौकटीतील मागण्या असायला हव्या। मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यातील शिक्षणाच्या दर्जावरून नियोजन समितीच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित। बैठकीमध्ये आमदार खासदारांकडून अजित पवारांसमोर प्रश्न, कुठल्या आधारावर शाळांना ग्रेड देता? मेधा कुलकर्णी यांचा सवाल। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। MPSCच्या विद्यार्थ्याकडे 40 लाख रुपये मागतानाची फोन रेकॉर्डिंग TV9 मराठीच्या हाती, तर विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, MPSCच्या सचिवांचं आवाहन। पुण्यात पाण्याचा प्रश्न पेटला, पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचा थंडा मोर्चा। सोयाबीन विक्रीसाठी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा, हमीभावानं सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत उद्या संपणार। मुंबई विरुद्ध मेघालयचा पहिला डाव 86 धावात संपुष्टात। वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची हॅट्रिक, पहिल्या डावामध्ये मुंबई 100 धावांनी आघाडीवर। Co-powered by इंडिया गेट बासमती समृद्धीचा स्वाद।